नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण आयुष्यात अनेक स्थितीमधून जात असतो. कधी चांगली असते, कधी वाईट असते. जेव्हा चांगली वेळ येते, सुख येतं, तेव्हा ही वेळ निघून जाईल असा विचार करत राहतो. आणि जेव्हा वाईट वेळ येते, तेव्हा दुःख असतं. तेव्हा सर्व काही केलं तरी हे दुःख, हे संकट का थांबत नाही? हे दुःख का आलं? वाईट वेळ कधी संपेल? असे अनेक प्रश्न मनात थैमान करत असतात. मित्रांनो, तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की भेटतील. मित्रांनो, एक स्त्री होती जी भगवान श्रीकृष्णांची परम भक्त होती. रात्रंदिवस त्यांच्या नामाचा जप करायची. एके दिवशी तिच्या 8 वर्षाचा मुलगा घराच्या छतावरून अंगणात पडला. मुलगा रक्ताच्या थाळ्यात पाहून तिला धक्का बसला. त्याच अवस्थेत तिने तिच्या मुलाला आपल्या बाजूंमध्ये उचललं आणि लगेच हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली. हॉस्पिटलच्या दिशेने जाताना तिच्या मनात हा प्रश्न वारंवार येत होता की भगवंतावर इतका विश्वास ठेवते, पण आज भगवंताने हे काय केलं? ती भगवान श्रीकृष्णांना म्हणू लागली, अरे कान्हा, रात्रंदिवस तुझे नामस्मरण केले, तरी तू माझ्या मुलाबरोबर हे काय केलेस? या गोंधळात तिने हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी ताबडतोब तिच्या मुलावर उपचार केले आणि त्याला गंभीर दुखापत नसल्याचे आश्वासन दिले की लवकरच तिचा मुलगा बरा होईल. डॉक्टरांनी त्याला औषध देऊन घरी पाठवले. पण आईचं मन होतं तोच प्रसंग पुन्हा पुन्हा आठवून ती थरथर कापायची. देवाचं एवढं नाव घेतल्यानंतरही आपल्या मुलाचं हे काय झालं, असा प्रश्न तिला पुन्हा पुन्हा पडत होता. त्याच वेळी देवाने तिच्या मुलाचे रक्षण का केले नाही, हा प्रश्न तिच्या मनात वारंवार येत होता. आता देवाची लीला बघा. त्याच वेळी एका महात्मांचं प्रवचन टीव्हीवर येत होते. ते म्हणत होते, भगवंत कोणावरही येणारे कष्ट दुःख होण्यापासून थांबत नाही, पण त्यांच्या नामाचा जप केल्याने भगवंत आपल्याला इतकं सामर्थ्य नक्की देतात की त्या कष्टातून आपण सहज बाहेर पडू शकू. देव आपला मार्ग सोपा करतात, म्हणून नामस्मरण करत राहिले पाहिजे. हे प्रवचन ऐकताच त्या दिवशीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला. तिचा मुलगा त्या दिवशी अंगणात पडला. त्याच अंगणात बऱ्याच दिवसापासून एक पाईप पडलेला होता. तो पाईप तिने एका दिवस आधी काढून ठेवला होता. तो पाईप अजूनही तसाच पडून राहिला असता तर तिच्या मुलाला किती दुखापत झाली असती, या विचाराने तिचे मन हेलावले. या गोंधळातच तिचा हात पोटावर गेला आणि काही दिवसांपूर्वी पोटाचं ऑपरेशन झाल्याचं तिला आठवलं. तिला एक बादलीही उचलता येत नव्हती, पण 20-22 किलोच्या मुलाला मांडीवर घेऊन अर्धा किलोमीटर धावत डॉक्टरांच्या दवाखान्यात कशी पोचली. इतकं बळ आणि हिंमत तिच्याकडे कुठून आलं? तिच्या लक्षात आलं की ही नक्कीच माझ्या कानाची कृपा आहे, हा माझ्या कानाचा आशीर्वाद आहे. तिला अजूनही एक गोष्ट लक्षात आली. 3:30 वाजेनंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर साहेब नसतात, पण त्या दिवशी ते 4:30 नंतरही हॉस्पिटलमध्ये होते. त्यामुळे तिच्या मुलावर योग्य वेळी उपचार झाले. कुणास ठाऊक कोणत्या देवाने, कोणत्या शक्तीने त्यांना थांबून ठेवले असेल. ही सगळी घटना लक्षात ठेवून तिच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या आणि लगेच तिने आपल्या घरातील मंदिरात जाऊन श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाली, अरे कान्हा, माझ्या मुलाचे रक्षण केल्याबद्दल मी धन्यवाद सांगते. आणि ती पुन्हा भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करू लागली. मित्रांनो, ही घटना छोटीशी होती, पण आपल्याला मोठी शिकवण देते की आयुष्यात जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा देवावरील तुमचा विश्वास डळमळू देऊ नका. कारण देव जरी आपले कष्ट दूर करत नसले तरी आपल्याला आपल्या नशिबाला सामोरं जाण्याचं धैर्य आणि हिंमत देत असतात. आपले धैर्य वाढवण्यासाठी ते सदैव आपल्या सोबत असतात. मित्रांनो, म्हणून कोणीतरी खरंच सांगितलं आहे, प्रत्येक पावलावर याची जाणीव देतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवंत म्हणतो, उदास होऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या समोर नाही, तो तुझ्या जवळपास आहे. डोळे बंद कर आणि हृदयापासून आठवण कर, मी दुसरा तिसरा कोणी नसून तुझा विश्वास आहे. मित्रांनो, मी जाताना परत एकदा सांगेल, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या खऱ्या प्रेमाने, आपल्या परिवाराच्या प्रेमाबरोबर आणि आपल्या परिवारासोबत असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.